नमस्कार. नमस्कार. अनिल कुमार शेट्टी साहेब, नमस्कार कार्यकारी सर. संपादक. मी विनोद कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता. आज आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या विश्लेषणाकरिता बसलेलो आहे. कारण आम्ही लास्ट 20 दिवसापासून खूप मेहनत घेतलेली आहे. संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आमचा संविधान रथ घेऊन फिरलेलो आहे आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आम्ही 100% अभियान राबवलेलं आहे. त्या अभियानाचा काय फरक पडला यावरती आम्ही आज चर्चा करणार आहे. हां, आपण ॲक्चुअली तसं पाहायला गेलं ना, तर आपण कुठल्या पक्षाला वोट करा किंवा कुठल्या अ, म्हणजे कॅन्डिडेटला वोट करा असं कुठेही आपण सांगितलेलं नाही. नाही, नाही. आणि आपला तो उद्दिष्ट पण नव्हतं, नाही. की आपण कुठल्यातरी एका पक्षासोबत जाऊन किंवा एका पक्षासाठी आपण काम करावं, नाही. असं कुठलंही उद्दिष्ट घेऊन आपण चाललेलो नाही. पण हे करत असताना आपण फक्त 100% अभियानाचं जे आपण काम केलं, त्यामध्ये आपल्याला जो काही सक्सेस मिळालेला आहे, बरोबर. जो आपण या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण सांगत आहात, बरं. तर तो सक्सेस फार मोठा आहे माझ्या मते. आणि आपण समजा जर का असंच काम पुढे करत राहिलो, तर खूप मोठा डिफरन्स आपल्याला कळेल. आज जर आपण 10%, 15%, 20% पर्यंत पोहोचलेलो आहे, म्हणजे इट्स नॉट ॲट ऑल अ जोक. राइट, राइट. आहे ना? हो. आता कालच्या म्हणजे काल रुनवाल माय सिटीमध्ये गेलो. नवीन सोसायटी आहे. बरोबर. म्हणजे आता मागच्या वर्षी की दीड वर्षापूर्वी त्याचं पोझिशन झालं असेल. अशा ठिकाणी रायन इंटरनॅशनल स्कूलला मतदानाचं होतं. बरं. त्या ठिकाणावरून जे लोकं बाहेर पडलेत, फॅमिली बाहेर पडलेत. वाईफ आहे, बहीण आहे, भाऊ आहे, इकडचे-तिकडे सगळे मिळून एकत्र बाहेर पडले. त्यावेळेस पण मी त्यांची बाईट घेतली. तर त्यांना विचारलं, "बाबा कुठे राहता तुम्ही?" म्हणजे "कोळेगावला राहतो." "कोळेगाव कुठे?" म्हणजे बरंच लांब आहे तिथनं अच्छा. आणि हे खूप आतमध्ये आहे. तिथून ते लोकं आपलं वोटिंग करण्यासाठी इथपर्यंत पोहोचले. तर बरोबर. ते टक्का वाढला. त्यांनी पण म्हटलं, की सकाळपासून लाईन खूप मोठी होती. चांगल्या पद्धतीनं लाईन लागली होती. बरोबर. लोढा येऊन पलावा सिटीचं जे बाईट घेतलं त्याच्यामध्ये तर सरळ ते पाठीमागे चंद्रेश शाळा आहे ते काय म्हणतात लोढा पलावाची. अच्छा. तर त्या शाळेमध्ये सुद्धा खूप अशी लांब लाईन लागली होती. ओके. तिथले सुद्धा मी म्हणजे जे मतदार आहेत त्यांची सुद्धा बाईट घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली जी टक्केवारी आहे यावेळेसची बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी वाढ झालेली आहे आणि आपण जिथपर्यंत पोहोचलो, जिथे-जिथे गेलो, तिथे तर खरंच खूप चांगली वाढ झालेली आहे. बरोबर. तरी सुद्धा कल्याण ग्रामीणमध्ये कमी मतदान झालं सगळ्यात. राइट. हा कालचा जो सर्व्हे होता म्हणजे एकंदरीत बरोबर. तो कळलेला आहे. इतकं लोकं बाहेर पडून सुद्धा कमीच मतदान तिथे झालेलं आहे. कमी झालेलं आहे. काही एक्सेप्शन्स आहेत. आहेत. हो. आहेत. हं. तिथं काम करण्याची गरज आहे. गरज आहे. खरंच गरज आहे. जनजागृती करण्याची गरज आहे. येस, येस, येस. तर आपण नेक्स्ट टाईम असं एरियावर फोकस करू. हं. आता आपल्याकडे 3 टाईमचे डेटा आहे. हो. 2014, 2019 आणि 2024. येस, येस. असं आहे की 2014 मध्ये 51% होता टोटल. हं. पण 2019 मध्ये हं. तो कमी झाला. कमी झाला हेच. येस, हां. तेच बघत होतो मी आता. कमी झाला. हां. 49.7. हां. पण यावेळी 54.8. येस. म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की लोकांनी जी डेमोक्रेसी आहे, हो, हो. त्या उत्साहाने साजरा केलेला आहे. केलं. 2014 आणि 2019 याच्यामध्ये खूप कमी डिफरन्स पण होता आणि उलट झालं होतं. म्हणजे आधी 14 ला जास्त मतदान बरोबर. झालं होतं, 19 ला कमी झालं होतं बरोबर. आणि त्याच्यानंतर आता 2024 ला मात्र अगदी हां. खूप मोठा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आणि चांगल्या पद्धतीने असं मतदान वाटतंय झालं. की 2019 मध्ये जर पब्लिक निराश झाली होती, हां. यावेळी खूप उत्साहाने बाहेर मतदान पडली केलं. आणि मतदान केलं. करेक्ट. आणि मग मी पण म्हणतो की काल मी जेव्हा गेलो होतो, हां. तर 3 पिढी हां. 3 पिढी म्हणजे आजोबा, हं. आई-वडील आणि त्यांचे मुलं आणि मुलाची वाईफ पण. अच्छा. ते तिघही जण. तिन्ही पिढी आले होते आणि एका घरच्यामध्ये 7-8 लोकं येऊन त्यांनी मतदान केलं. मतदान केले. पूर्णच्या पूर्ण. ग्रेट, ग्रेट. व्हेरी नाईस. तर आपण कुठेतरी कन्क्लूड करणं फार गरजेचं हो, आहे, हो सर. की आता हा जो डेटा आहे आपल्याकडे, तर मी एकदा पुन्हा वाचून दाखवतो. बरं. बोरिवली 2014 मध्ये टोटल वोट्स होते बोरिवलीला 1,78,976 आणि टोटल इलेक्टरल्स होते
3,27,938. तर त्यावेळेस मतदान झालं होतं 54.6%, 54.60. आणि 2019 मध्ये बोरिवलीला टोटल इलेक्टर्स होते, म्हणजे टोटल मतदाता होते 2,91,748. तर त्या ठिकाणी टोटल वोट्स झाले होते त्यावेळेस 1,55,869. आणि ते पर्सेंटेज होतं 53.40%. आणि यावेळेस बोरिवलीमध्ये 2024ला टोटल मतदाता होते 3,25,734. म्हणजे मतदात्यामध्ये वाढ झालेली आहे 2019 पेक्षा 2024 मध्ये वाढ झालेली आहे ऑलमोस्ट 30-35 हजाराची. आणि आता यावेळेस टोटल वोट जे पडलेले आहेत ते 1,98,698 वोट पडलेले आहे. आणि टोटल पर्सेंटेज 61. म्हणजे खूप मोठा डिफरन्स असा आपल्याला ह्या बोरिवलीला बघायला मिळतो आहे. ऑलमोस्ट 14%. हा, दहिसर बद्दल सांगा तुम्ही प्रेक्षकांना. दहिसर मध्ये 2014ला जे टोटल इलेक्टर्स होते ते 3,16,596 होते. आणि टोटल वोट्स जे पडले ते पडले 1,59,872. म्हणजे टक्केवारी 50%, 50.50. 2019ला टोटल इलेक्टर्स होते 2,50,617. ओके. आणि टोटल वोट्स होते 1,30,832. म्हणजे 52.20%. तो 2024 मध्ये टोटल इलेक्टर्स आहे 2,77,950. आणि टोटल वोट जे पडले तो आहे 1,58,412. त्यामध्ये 57% म्हणजे 52% इन 2019 ते आता 57% इन 2024. म्हणजे देर इज अन इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 9.20. 9% आपली इन्क्रिमेंटल ग्रोथ झाली. तर आता फक्त आकडेवारी जर सांगायची झाली तर प्रत्येक विभागाची एक आकडेवारी आपण प्रेक्षकांना देऊन आपण कन्क्लूड करूया. ठीक आहे. मागाठाण्यामध्ये 2014 मध्ये टोटल इलेक्टर्स होते 3,77,031. ओके. आणि टोटल वोट्स होते 1,62,192. म्हणजे 52.70%. 2014. 2019 मध्ये तोच होता 2,68,294 टोटल इलेक्टर्स. टोटल वोट्स 1,46,523. ओके. म्हणजे 54.60%. अच्छा. आणि 2014 मध्ये 3,04,627 होते टोटल इलेक्टर्स. आणि टोटल वोट्स आहे 1,78,150. म्हणजे 58.50 वोट्स. म्हणजे 54.60 इन 2019 टू 58.50 इन 2024. म्हणजे ऑलमोस्ट 7% ग्रोथ आहे 2019 ते 2024. आता आपण जाऊ मुलुंडला. मुलुंडमध्ये 2019 मध्ये 2,83,961 टोटल इलेक्टर्स होते. आणि टोटल वोट्स होते 1,49,337. म्हणजे 52.60%. ओके. आणि यावेळी 2024ला 2,96,687 इलेक्टर्स मध्ये 1,79,466 लोकांनी त्यांची मतं बजावली. तर दॅट इज 60.50. म्हणजे देर इज अ ग्रोथ ऑफ इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 15%. म्हणजे 15% लोकांनी केलं. विक्रोलीमध्ये 2019 मध्ये 2,26,885 इलेक्टर्स होते. त्यामुळे 1,24,783. त्यामध्ये टक्केवारी ऑफ द पोल्स इज 55%. आणि यावेळी आहे 2,43,535 इलेक्टर्स. त्यामध्ये टोटल वोट्स आहे 1,34,675. आणि तो पोलची टक्केवारी आहे 55.30. ऑलमोस्ट सेमच आहे. हा, सेम झालं 0.50%. तेवढंच इन्क्रीज आहे. हा कुठला एरिया? विक्रोळी. विक्रोळीमध्ये ग्रोथ जास्त नाही दिसला.
0.50%. आपण पोहोचलो नाही तिथपर्यंत. बेसिकली आपण विक्रोली झालेलो, नाही आपण गेलो आपण. घाटकोपर केलं पण आपण विक्रोळी नाही हा, केलं. त्याच्या पुढे आपण विक्रोली सायन कोळीवाडा घाटकोपरच्या वगैरे ते हा, सगळे. मग आपण परत हम्म. सायन कोळीवाडा. देन कम्स भांडूप वेस्ट. हम्म. भांडूप वेस्ट मध्ये 2019 मध्ये 2,79,749 त्या इलेक्टर्स मध्ये 1,55,552 पीपल कास्ट their वोट. हम्म. तो टक्केवारी आहे 55.60%. and in 2024 2,88,286 इलेक्टर्स मध्ये 1,76,200 म्हणजे टक्केवारी आहे 61.10. म्हणजे देर इज अ इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 9.90 म्हणजे 10% तो ग्रोथ आहे. हा, आता आहे जोगेश्वरी. जोगेश्वरी मध्ये 2019 मध्ये 2,79,663 मध्ये 1,36,934 लोकांनी वोटिंग केलं. दॅट इज 49%. आणि 2024 मध्ये 2,99,015 इलेक्टर्स मध्ये 1,76,867 लोकांनी आपली मतं बजावली. and that is an incremental of 20%. very सगळ्यात जास्त आपण जोगेश्वरी ईस्ट मध्ये जोगेश्वरी पूर्ण हा, मला आठवत आहे मालाड केला, जोगेश्वरी केला, दिंडोशी केलं. हा, तो एरिया पूर्ण जोगेश्वरीचा पूर्ण आपण केला. दिंडोशी करून परत आपण जोगेश्वरीला आलो. तसं आपण दिंडोशीला in 2019 total electors is 2,78,781 आणि जे टोटल वोट्स आहे 1,52,970 म्हणजे हा ऑलमोस्ट 55%चा वोटिंग आहे. and in 2024 3,06,502 पेक्षा 1,74,706 लोकांनी आपली मतं बजावली. तो आहे 57%. So that is an incremental growth of 3.8%. Andibli East 2,65,525 in 2019 मध्ये 1,31,907 लोकांनी आपले मतं बजावली. That is 49.70. In 2024 2,86,898 मध्ये 1,53,490 लोकांनी हे केलं. म्हणजे 53.50% is the poll percentage. That is an increment of around 7.6. 7.5% लोकांनी जास्त वोटिंग केले. चारकोप मध्ये पण आपण पूर्ण एक दिवस हो, चारकोप मध्ये 2019 मध्ये 2,82,788 मध्ये 1,47,265 लोकांनी मतं बजावली. दॅट इज 52%. आणि इन द इयर 2024 3,17,416 पैकी 1,80,927 म्हणजे 57%. म्हणजे ऑलमोस्ट 9.5% इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे. मलाड वेस्ट आणखीन एक कॉन्स्टिट्युशन जे आपण पूर्ण दिवस काढले. 2019 2,88,346 electors. Total votes is 1,52,828. 53% is the percentage poll. त्यामध्ये in 2024 3,57,919 पेक्षा 1,93,276 लोकांनी मतं बजावली. That is 54%. Overall is 2% increment. 1%चा डिफरन्स आहे पण 2% लोकांची इन्क्रिमेंट. तेवढं पाहिजे तसं नाही वाटत ना ते. म्हणजे हो, मला वाटतं मलाड वेस्ट मध्ये मला वाटतं की 5 ते 7% पर्यंतची मला एक्सपेक्टेशन होती. पण इथं फक्त 2%. गोरेगाव मध्ये 2019ला 3,23,811 वोटर्स पैकी 1,48,080 लोकांनी मतं दिली. दॅट इज 45.70%.
आणि यावेळी 3,29,212 पेक्षा 1,81,988 म्हणजे देर इज अ टोटल ग्रोथ ऑफ 21%. Difference is 10% and total growth is 21%. खूप मोठी ग्रोथ आहे, खूपच मोठी ग्रोथ आहे कोरेगाव म्हणजे यांनी सगळे रेकॉर्ड तोडले. रेकॉर्ड तोडले, खरंच रेकॉर्ड तोडले. हा. हा. वर्सोवा हा. वर्सोवामध्ये 2019 मध्ये 2,77,510 लोकांपैकी 1,18,526 लोकांनी मत बजावली, ते 42.7%. In the year 2024, 2,86,711 पैकी 1,46,796 casted their vote. That is 51.2%. Okay. That goes an incremental. इथं पण चांगलं आहे, ऑलमोस्ट 19.9 म्हणजे 20%. त्या ठिकाणी कपासवाडी सारख्या स्लम एरियामध्ये गेलो होतो. वर्सोवा बीच वरती गेलो होतो. आणि त्यावेळेस वर्सोवा बीच वरती बऱ्याच अशा महिला होत्या, म्हणजे त्या खूप एजड महिला होत्या. ते म्हणजे खूप त्यांना असं बरं वाटलं होतं की बाबा तुम्ही संविधानावरती काहीतरी काम करत आहे किंवा तुम्ही मतं वाढवण्यासाठी काम करत आहे. म्हणजे तुमच्यासारखं अतिशय चांगलं आणि इम्पॉर्टंट महत्वाचं काम कोणी करत नाही, असं तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे खूपच चांगलं काम आहे. तर हे कसं होतं ना की आपण समजा 4-5 ठिकाणी जरी केलं असेल तरी सुद्धा जे माउथ मार्केटिंग आहे त्याच्यानंतर, आणि मग आपले जे व्हिडिओज आहे, आपण ज्या तयार केलेल्या बातम्या आहेत त्या भरपूर लोकांपर्यंत पोहोचतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, माउथ मार्केटिंग आणि आपल्या बातम्या, त्याच्यामुळे हा जो पर्सेंटेज आहे, हा जो टक्का आहे, हा वाढलेला आहे. एक आणखी माझं ऑब्झर्वेशन आहे, जर माणूस थांबून तो पथनाट्य नाही बघितला तरी, इफ इज पासिंग बाय ऑल्सो, त्याला एक बॅक ऑफ माइंड माहिती आहे की तो आवाज येतो की तुम्ही मत द्या, मत द्या, मत द्या. तर त्याला पण एक आहे, म्हणजे की ही इन बॅक ऑफ माइंड एक असतं की हे लोक पथनाट्य करतात आहे, जर त्याच्याकडे थांबून बघायची टाइम नसला तरी, बट ही इज कॉन्शियस अबाउट what is exactly or what message we are trying. We'll go to next. Andheri West. Andheri Westला 2019ला 3,01,235 पैकी 1,30,176 लोकांनी मत दिले. दॅट इज 43.2%. आणि इन द इयर 2024 2,88,125 पेक्षा ऍक्च्युअली टोटल इलेक्टर्स कमी झाले, पण टोटल वोट्स जास्ती पडले, 1,54,637 विथ 53.70. यांनी तर पूर्ण मुंबईचा रेकॉर्ड ब्रेक केला. इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 24%. अंधेरी वेस्ट. म्हणजे लोकांनी येऊन वोट केले. तुम्हाला सांगतो, वरती म्हणजे गाडी जात नव्हती त्या ठिकाणी. अच्छा. असं गाडी कुठेतरी लांब लावा लागायची आणि तिथून चालत आम्ही जायचो. बरोबर. एरियाचं तसंच आहे. आणि इव्हन सहार जो एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्टच्या आजूबाजूला जे आम्ही फिरलो की नाही, बरेच बुद्ध विहार फिरलो, बरेच आणखी म्हणजे मंदिर होते आतमध्ये, तिथे सगळीकडे फिरलो. बऱ्याच ठिकाणी आम्ही संविधान सुद्धा वाटलेले आहेत आणि खूप चांगलं जनजागृती आम्ही त्या साईडला पण केली आणि या साईडला, म्हणजे ईस्ट आणि वेस्टला दोन्ही साईडला भरपूर मोठी जनजागृती केली. कुठं कधी मी आजपर्यंत, म्हणजे इतकं मुंबईत राहतो इतक्या वर्षापासून, पण कधी त्या गल्लीत गेलो नव्हतो. त्या सगळ्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीची जनजागृती झालेली आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे, त्याच्यामुळे मला इतकं बरं वाटतं की जिथे आपण काम केलं त्यामुळे आपल्याला जो रिझल्ट मिळाला, खूप अतिशय इन्क्रिमेंटल ग्रोथ. टोटल मुंबईमध्ये इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 10% इज 10%. बरोबर आहे. दॅट इज म्हणजे एक असं वाटतं की मेहनत रंग लागली. घाटकोपर वेस्ट मध्ये इन्क्रिमेंटल ग्रोथ इज ऑफ 7.70. व्हेरी नाईस. आणि घाटकोपर ईस्ट इज 11.30. ओके. मला वाटतं 10% पेक्षा जास्त असेल तर दॅट इज फॅन्टॅस्टिक. हा, मिनिमम 5% तर असायलाच पाहिजे. पण जे कॉन्स्टिट्युएन्सी 10% पेक्षा जास्त आहे, बिकॉज मुंबई ऍव्हरेज, टोटल ऍव्हरेज इज 10%.
तो जो ॲव्हरेजला तो क्रॉस केलाय, दोज कॉन्स्टिट्युएंट्स हॅव डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. एक्झॅक्टली. मानपूर शिवाजीनगरने पण चांगलं केलंय, इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 10.2%. अणुशक्ती नगर इज अन एक्सेप्शन, जे मायनस म्हणजे आता 2.2%. आपल्याकडे दोन असे एक्सेप्शन आहे, अणुशक्ती नगर आणि दुसरा आहे चांदिवली. चांदिवली. नाही, सॉरी, नॉट चांदिवली, हा, चांदिवली. चांदिवली, बरोबर. चांदिवली आणि अणुशक्ती नगर हा या दोन दोन ठिकाणी मायनस झालं, बाकी सगळ्या ठिकाणी ग्रोथ झाली. बरोबर. चेंबूरमध्ये द इन्क्रिमेंटल ग्रोथ इज अराउंड 7.5%. कुर्ला इट इज 20.4%. 20% म्हणजे खूप छान. इट्स व्हेरी. कलिनामध्ये इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 7.5% to 2019 to 2024. Andhra East is 8%. Andhra West is 16.8%. वाव. धारावी आहे 5%. सायंट कोलीवाडा आहे 3.5%. माझा इथं सायंट कोलीवाडाला एक्सपेक्टेशन जास्त होता. आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला तिथं. आय वॉज एक्सपेक्टिंग 7 to 8%, पण 3.5% इट इज बेटर देन सम ऑफ द अदर कॉलेज. वडाला मध्ये चांगला आहे, 11%चा इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे. 2 वेळा केला ना ते. हो, वडाला 2 मध्ये. माहीम इज 13.3%. माहीम इज द प्लेस अमित ठाकरे तिथे. वर्ली इज ऑल्सो इनक्रेडिबल, 15% ग्रोथ आहे. शिवडी आहे 13.6%. वायकाला इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ 5.8%, म्हणजे ऑलमोस्ट 6%. मलाबार हिल सर 16.5%. बढ़िया काम हुआ. वर्ली में भी अच्छा काम हुआ और मलबार हिल में भी अच्छा काम हुआ. दोन्ही ठिकाणी खूप चांगलं पथनाट्य आपलं झालेलं आहे. मुंबादेवी 11.7%. आणि कोलाबा पण आपण जे केले होते 13.80%, म्हणजे 14%चा. टोटल मुंबईचा आहे 10.30% ग्रोथ आपल्याला दिसतंय. आता एकदा फक्त मी कन्क्लूड करतो. 2014 मध्ये जे मुंबईचा टोटल पोल पर्सेंटेज होता 51%, जो नंतर 2019 मध्ये पडला टू 49.7%, जे यावेळी 5% वाढला 2024 मध्ये 54.8%, म्हणजे इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे 10.3%. मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतो. सेम टू यू सर, थँक्यू. की इतकं सुंदर काम आपलं झालेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यानंतर सुद्धा आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. आपल्याला कंटिन्यू व्हायला पाहिजे आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पर्सेंटेज दर इलेक्शनच्या वेळेस आणखी पुढे कसं वाढत नेऊ शकतो, बरोबर, त्यासाठी आपण मेहनत करत राहू. आणि इथेच थांबूया, कारण खूप मोठा पॉडकास्ट आपला झालेला आहे, आहे की नाही. तर सर्व दर्शकांना आम्ही म्हणजे या संविधान वार्ताच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना एक खूपच इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचं असं एक आवाहन करतो की जर का आपल्याला अशा प्रकारचे आणखी अनालिसिस आहे किंवा आम्ही ज्या पद्धतीनं आता सध्या एक चांगलं कॉज जे घेऊन चाललेलो आहे की संविधान वार्ताच्या माध्यमातून आपण जी जनजागृती करतोय, ती जनजागृती आता निवडणुकीपुरतीच नव्हती की निवडणूक आहे म्हणून आपण करतो आहे. तर याच्या पुढे सुद्धा आम्ही ही जनजागृती चालू ठेवणार आहे. नॉट ओनली अबाउट 100% वोटिंग, तर त्याच्यानंतर आपण संविधानाबद्दल सुद्धा जनजागृती आपण करणार आहोत आणि सगळीकडे जाऊन त्याच्यावरती सुद्धा आपण पथनाट्य बसून किंवा आणखी वेगळ्या मार्गाने आपण ते करत राहणार आहे. तर तुम्हाला फक्त विनंती एवढीच आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये याला शेअर करा. तुम्हाला आमच्या या पॉडकास्टवरती काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद. थांबतोच इथे. धन्यवाद.